उत्तम
वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णो काय तुका म्हणे वर्णो काय तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय उत्तम उत्तम हे उत्तम 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 हे उत्तम उत्तम बोला पुरुषोत्तम वाचे 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 बोला पुरुषोत्तम जय ढोबार कोमाये जय ढोबार कोमाये जय ढोबार कोमाये नाम साराचे सार 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 शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर उत्तम उत्तम शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर उत्तम 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 नाम साराचे सार नाम साराचे सार नाम साराचे सार नाम साराचे सार शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर शरणागता शरणागता यम किंकर शरणागता वो शरणागता शरणा यम किंकर शरणागता शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर
शरणागता यम किंकर उत्तम 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 शरणागत यम किंकर यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तम उत्तम उत्तम
उत्तम उत्तम उत्तम उत्तम उत्तम नाम साराचे हे सार शरणांगता यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोडी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठल 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 पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाद्याने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर
ती स्थळी माझा जीवीचा ठेवा नवीन ज्ञान देवा जाऊन या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे अध्यत्रे जननी देवाची प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून भुलजी गंगावती ती स्वीकाराल की आता हृदय आपले चोपाडवणे बलीवरी बैसो पावली श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता भिनवांग विलासने जे चातुर्य अर्थकला कामिने ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम साराचे हे सार शरणांगता यम किंकर उत्तमा वाचे बुला पुरुषोत्तम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे पित्यार्थ निवडलेला जो अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण भक्ती श्रेष्ठ ज्ञानिष्ठ आणि वैराग्य वरिष्ठ जगविख्यात जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराजी महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व सांगणारा महात्म्य सांगणारा असा उत्कृष्ट अभंग सेवे पित्यार्थ निवडलेला आहे घेतलेला आहे आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे विठ्ठल श्री संत जगद्गुरु तुकोबराजी महाराजांच्या या अभंगातून भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व सांगतायत महात्म्य सांगतायत ऐका माय बापांनो या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी काही बोलण्यापूर्वी 1-2 गोष्टींचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आजचा जो हा सेवेचा युग आलेला आहे कीर्तनाचा युग आलेला आहे कीर्तनाच्या माध्यमातून आपलं सर्व भाविकांचं दर्शन मला प्राप्त झालेलं की निमित्त वगैरे जवळजवळ आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे परंतु वक्त्याचं कर्तव्य समजून अगदी 1 मिनिटात परिहार देतो ऐका आपल्या श्री क्षेत्र महेंदळे गावामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान पांडुरंग देश परमात्मा यांच्या कृपा प्रसादाने साधू संत महात्मे सत्पुरुष यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी मोठे बाबा अर्थात विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा आळंदी संस्था अध्यक्ष त्यांच्या त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी माऊली जायखेडकर या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी बालगोपाळ मंडळ तरुण मंडळ महिला माता या सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या सहकार्याने घरी जे झोपलेले असतील त्यांचंही सहकार्य म्हणा कमीत कमी ते शेवटच्या दिवशी तर येतील ना चला म्हणतील प्रसाद घ्यायला तर त्यांच्याही सहकार्याने त्याचप्रमाणे आमचे श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावातील संभाजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आमचे श्री हरिभक्तीपरायण बाप्पू आपल्या गावातीलच बाप्पू आणि आमचे दुर्गेश महाराज या संत महात्म्यांच्या उपस्थितीने या भाविकांच्या उपस्थितीने आणि गायनाचार्य म्हणून आनंद वाटतो वा जुनं ते सोनं आपण जे म्हणतो ना तशातला प्रकारे आमचे श्री हरिभक्तीपरायण अंतापूरकर अण्णा आणि त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही आमचे शिरसोलीकर चंदू महाराज आणि पेटी मास्तर वराडे सर का तर नाना वगैरे या सर्व मंडळींच्या उपस्थितीने विनयकरी महाराज त्याचप्रमाणे टाडकरी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीने जो काही हा ज्ञानयज्ञाला आज सुरुवात झालेली आहे म्हणजे पत्तरवाड्या टाकण्याचं काम ह्या मंडळीने माझ्या वाट्याला दिलेलं आहे विठ्ठल 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 विठ्ठल
शिव मुरमुराना या नावा. मग आज हा पहिला दिवस आहे आणि म्हणजेच पत्तरवाड्या टाकण्याचं काम हे माझ्या वाट्याला आलेलं आहे. सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, आपल्यापर्यंत सुंदर असा आवाज पोचवतो हे. त्याचप्रमाणे समोर आता हे लाईव्ह चालू आहे का? विठ्ठल विठ्ठल एक दोन सूचना देऊन टाकतो. पहिला दिवस आहे, तशी आवश्यकता वाटत नाही, परंतु देतो. कारण उद्यापासून येणाऱ्या महाराज लोकांनी असं म्हणायला नको बुवा पहिला दिवस कोणता कर्जदार होता बुवा असं. त्यांनी उद्या माझ्यावर दोष देऊ नये एवढ्याकरता एक दोन सूचना देऊन टाकतो. पहिली सूचना अशी, माईबापांनो, आपण हिंदू आहोत, आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत याची जाणीव ठेवा. ज्यांच्या पायामध्ये चप्पल बूट वगैरे असतील त्यांनी बाजूला काढून ठेवा. कीर्तनाला बसलेले हात चप्पल बूट वगैरे बाजूला काढून ठेवा. यासला अजून करण नाही येते, त्यासना गडबड मा येतात. सांगा या पोरांना जरा. जा रे जा रे. जर बसायचं असेल तर चप्पल बाजूला काढा. पहिली सूचना संपली. दुसरी सूचना अशी आहे, आम्ही ज्या ज्या वेळेस विठ्ठल 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 बोलू त्या त्यावेळेस आपण सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, या पाया विनवितो तुम्हाला, या पाया विनवितो तुम्हाला. टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी नाम. कर म्हणजे हात, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण आपण झोपेला बाजूला सारलेलं आहे, संसाराचा उपद्रव थोडा डोक्यातून बाजूला ठेवलेलं आहे. या पवित्र अशा धर्ममंडपामध्ये आपण एकत्र येऊन बसलेला आहात, पण इथं येऊन जर तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने जर भगवंताचं नामचिंतन नाही केलं, लक्षात ठेवा मायबापांनो मी काय बोलतोय हे. आपण झोपेला बाजूला सारलेलं आहे, संसाराचा उपद्रव थोडा डोक्यातून बाजूला ठेवलेला आहे. या ठिकाणी एकत्र येऊन बसलेला आहेत म्हणजे वाईटातून चांगल्या करण्याकरता आपण इथं आलो होतो. काय बोललो मी? वाईटातून चांगलं करण्याकरिता. परंतु जर इथं येऊन तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने जर भगवंताचं नामचिंतन नाही केलं तर चांगल्यातून वाईट होण्याची काय हे शक्यता आहे. म्हणून चांगल्यातून वाईट होऊ नये एवढ्याकरता सर्वांना विनंती आहे, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठ्ठल काल्याचं कीर्तन होईपर्यंत ही सूचना आपण पाळायची. कीर्तनकारांचा वेळ त्याच्यात जाऊ द्यायचा नाही, कारण कीर्तनकाराचा वेळ जात नाही, आपलाच वेळ वाया जातो तेवढं सांगण्याकरता. दुसरी सूचना संपवलो न. तिसरी सूचना ऐका. आपसामध्ये कोणी एकमेकांशी बोलत बसू नये कीर्तन चालू असताना. जर आपण आपसामध्ये गप्पा मारल्या तर त्याचा फार वाईट परिणाम सांगितलेला आहे माईबापांनो. कीर्तनी बडबड करीना जो कोणी, बडबड करीना जो कोणी, कीर्तनी बडबड करीना जो कोणी, बडबड करीना जो कोणी. वेडूक होनी येईल जन्मा, होनी येईल जन्मा, वेडूक होनी येईल जन्मा. ऐकलं का काय बोलले आता महाराज लोक? कीर्तनी बडबड करीन जो कोणी, बेडूक होऊन येईन जन्मा. समजा लहान मुलींनी जर गप्पा मारल्या तर ते लहान बेटकोड्या होतील, आणि मोठ्यांनी जर गप्पा मारल्या तर तुम्हाला 8 दिवस राहायचंय. सोन्या डेडोर बिडोर काही बोलू नका तुम्ही. म्हणून आपसामध्ये कोणी आपण एकमेकांशी बोलत बसू नये कीर्तन चालू असताना. ऐका पुढची सूचना अशी आहे, कीर्तन चालू असताना तंबाखू वगैरे कोणी खाऊ नये, त्याचाही फार वाईट परिणाम सांगितलेला आहे मायबापांना. तंबाखू होडून काढीन जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. आलं का लक्षात? म्हणजे पुण्य करता होय पाप, अशातला प्रकारे ह्या ठिकाणी करत बसू नका. तर तंबाखूचा विडा वगैरे असेल तर तोंडातून बाजूला फेकून द्या. चला पुढची सूचना अशी आहे, जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही, कीर्तन संपलं, कीर्तनकाराच्या मुखातून असा शब्द निघत नाही, तोपर्यंत कोणीही जागा सोडू नये. आणि जर कोणी मध्यंतरी उठलं आणि जर त्याचं रस्त्यानं जाताना काही बरं वाईट झालं तर त्याला मी जबाबदार राहणार. काही होणार नाही, फक्त धमकी दाखवतोय तुम्हाला.
विठ्ठल या सर्व सूचनांचं पालन आपण सर्व मंडळी कराल अशी आशा बाळगतो. आजच नाही तर काल्याच्या कीर्तना होईपर्यंत या सूचना पाळायच्या आहेत. आणि चला, आज हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आहे. आणि सेवे पित्यार्थ आपल्या पुढे मी जो अभंग म्हणून दाखवलेला श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग अगदी साधा सोपा सरळ रुचन पचन आवडेन गडी उतरेन अनुभवाला येईन असा अभंग सेवे पित्यार्थ निवडलेला आहे. महाराजाच्या या अभंगातून भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व सांगतायत. नीट लक्ष देऊन ऐका. नाम हे नामी परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. काय काय बोललो मी? मालकाने अण्णा सैनसई खुरपणलेवांचं वय बरं का. काय बोललो मी? नाम हे नामी परमात्म्यापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणजे भगवंतापेक्षाही भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. मायबापांनो, तुम्ही म्हणाल महाराज देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे कसं काय? तर ऐका, पटवून देतो मी आपल्याला. देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ कसं आहे? नीट लक्ष द्या. एक वेळा काय झालेलं आहे, रामचंद्र प्रभूंची माता कौसल्या माता, हनुमंतरायांची माता अंजनी माता आणि आगस्त मुनींची पत्नी कोण? लोपामुद्रा. या तिघ स्त्रिया बरं का नाना, या तिघ स्त्रिया एका ठिकाणी 10 मिनिटं शांत बसल्या होत्या. पटतंय का तुम्हाला? तुम्ही असं असं करता हे स्त्रिया आणि 10 मिनिटं. माफी मागतो बरं का मी तुमच्या सर्वांची. एका म्यानेमध्ये 2 तलवारी राहू शकत नाही बुवा. उजेड आणि अंधार एका ठिकाणी येऊ शकत नाही. सूर्य आणि चंद्र एका वेळेस उगू शकत नाही. त्याप्रमाणे समजून घ्या तुम्ही. त्याप्रमाणे स्त्रिया आणि कधी शांत बसू शकत. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावातील महिला माता आजपासून तर शेवटी काल्याचं कीर्तन होईपर्यंत अगदी शांततेत कीर्तन ऐकणार आहेत. आणि तुम्ही पहिल्याच दिवशी त्यांनी शांततेत कीर्तन ऐकावेत एवढ्या करता सांगतोय मी. तर ते महाराज लोकांवर उपकार करतील बुवा. रामचंद्र प्रभूंची माता कौसल्या माता, हनुमंतरायांची माता अंजनी माता आणि अगस्त मुनींची पत्नी लोपामुद्रा, या तिघ स्त्रिया एका ठिकाणी बसलेल्या असताना या तिघ स्त्रियांमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे. रामचंद्र प्रभूंची माता कौसल्या माता काय म्हणते, माझ्या रामाने काने 400 मैली सेतू बांधलेला आहे. 400 मैली सेतू बांधून लंकेमध्ये गेलेला आहे. रावणाचा वध करून सीतेला सोडून आणलेला आहे. मध्यंतरी हनुमंतरायांची माता अंजनी माता काय म्हणते ऐका. जर माझ्या हनुम्याला सांगितलं असतं, कोण म्हणतं? अंजनी माता म्हणते, जर माझ्या हनुम्याला सांगितलं असताना तर रामाला 400 मैली सेतू बांधायचं काम उरलं नसतं. सरळ सरळ त्याने उड्डाण घेतली असती, लंकेमध्ये गेला असता, रावणाचा वध करून सीतेला सोडून आणलं असतं. असं म्हटल्यानंतर मध्यंतरीच अगस्त मुनीची पत्नी जी लोपामुद्रा ती काय म्हणते ऐका. रामाला 400 मैली सेतू बांधावा लागला तेव्हा कुठं तो लंकेमध्ये गेला, रावणाचा वध केला आणि सीतेला सोडून आणलं. हनुमंताला उड्डाण घ्यावी लागली असती, परंतु जर माझ्या पतिराजांना सांगितलं असताना रामाला सेतू बांधायचं काम उरलं नसतं, हनुमंताला उड्डाण घ्यावी लागली नसती. सरळ सरळ माझ्या पतिराजांनी समुद्राचं काय केलं असतं? कारण असे मायबापांनो, जवरी तवरी समुद्र करी गर्जना, अगस्ती ब्राह्मणानं देखिले बापा. समुद्र कोपर्यंत गर्जना करू शकतो मायबापांनो, जोपर्यंत आपण अगस्ती ब्राह्मणाचं नाव घेत नाही तोपर्यंत. कारण अगस्ती ब्राह्मण असे एक होऊन गेलेले आहेत की त्यांनी समुद्राचं काय केलं होतं? आचमन केलं होतं. सरळ सरळ माझ्या पतिराजांनी समुद्र प्राशन केला असता, लंकेमध्ये सैन्य गेला असता, रावणाचा वध करून सीतेला सोडून आणला असतं. असं म्हटल्यानंतर या दोघही माता काय झाल्या तो यू का रोडवर फिरी काय झाल्या या दोघं माता? नाराज झालेल्या आहेत. काय झाल्यात? नाराज झाल्यात. का नाराज झाल्यात? अहो आपल्या मुलाचं कौतुक करत असताना त्याला कमी लेखून स्वतःच्या मुलाचं कौतुक करावं कोणत्या आईला बरं वाटणार आहे बुवा? हो, रामचंद्र प्रभूंची माताही कौसल्या माताही नाराज झाल्या आहेत. हनुमंतरायांची माता अंजनी माताही नाराज झालेल्या आहेत. आणि हा जो असा हा तिघांचा संवाद चाललेला होता ना, हा तिघांचा संवाद हनुमंतराय असे बाजूला बसून ऐकत होते. रामचंद्र प्रभू आणि हनुमंतराय असे बाजूला बसून ऐकत होते. त्यावेळेस हनुमंतराय काय म्हणतायत, प्रभू ऐकलं का? हो ऐकतोय ना.
मग जा ना हनुमंतरायांना म्हणतायत रामचंद्र प्रभू, जा आणि जरा त्यांना समजून सांगा. त्यावेळेस हनुमंतराय गेलेले आहेत. रामचंद्र प्रभूंच्या मातेला म्हणजे कौशल्य माताला सांगितलं की माते, रामाने सेतू बांधला नाही तर राम नामामुळे सेतू तयार झाला. सर्वांना ज्ञात आहे. स्वतः रामचंद्र प्रभूंनी प्रयोग केला होता. मायबापांनो, एक दगड घेतलेला आहे, तो पाण्यात टाकला, कुठे गेला तो? दुसरा घेतलेला आहे, तोही पाण्यात टाकला, त्यांनी सरळ तडच गाठलेलं आहे. आणि तिसरा टाकण्याच्या अगोदर आपल्याला कोणी पाहत नाही ना, म्हणून रामचंद्र प्रभूंनी असं पाठीमागं ओढून बघितलं. कोण दिसलं? म्हणे हनुम्या तू केव्हा? म्हणे प्रभू पहिल्याच दगड आला, पहिल्याच दगडा. अरे मी स्वतः पाण्यामध्ये दगड टाकतोय, हे तरत नाहीत, त्या ठिकाणी कस काय तरले? त्यावेळेस हनुमंतरायांनी इतका सुंदर भाव सांगितला. मायबापांनो ऐका नीट लक्ष देऊन. हनुमंतरायांनी इतका सुंदर भाव सांगितला, म्हणे प्रभू, ज्या दगडांनी तुमचा आश्रय घेतला ते तरतात आणि ज्यांनी आश्रय नाही घेतला ते समजणाराला आहे बरं का. या 7 दिवस या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी नामचिंतनाचा, ज्ञानेश्वरी पारायणाचा, हरिपाठाचा, कीर्तनाचा, सकाळी काकड आरतीचा ज्यांनी आश्रय घेतला ते तरतात आणि ज्यांनी आश्रय नाही घेतला ते तरले. तरते हा भरवसा नामधारकाच्या ठसा. तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारकाच्या ठसा. लक्षात ठेवा मायबापांनो. आणि स्वतः अंजनी मातेला सांगितलं हनुमंतरायांनी, माते, माझ्यामध्ये एवढी 400 मैल समुद्र पार करणे एवढी शक्ती नव्हती, परंतु मी सतत रामचंद्र प्रभूंचं काय करत होतो? श्रीराम जय राम, जय जय राम. सतत रामचंद्र प्रभूंचं नामचिंतन करत असल्यामुळे मी 400 मैल समुद्र पार केलेला आहे. नामचिंतनामुळे समुद्र पार केला, नामचिंतनामुळे सेतू तयार झाला. आणि त्या अगस्त्य मुनींच्या पत्नीला, म्हणजे कुणाला हो? लोपामुद्रेला. त्या लोपामुद्रेला सांगितलं की माते, तुमच्या पतिराजांचं पोट म्हणजे काय समुद्र सामावणे एवढं नाहीये. हे पोट जर बघितलं तरी एक ईदभर आहे, आणि या ईदभर पोटामध्ये त्यांनी समुद्र सामावला ना, त्याचं कारण आहे. म्हणे काय कारण आहे? अहो, ते सतत ओंकार नावाचा जप करत होते. कोणत्या नावाचा? सतत ओंकार नावाचा जप करत होते, म्हणून त्यांनी समुद्र प्राशन केलेला आहे. कारण असंही मायबापांनो, नामामध्ये आकाश सामावण्याची शक्ती हो. नामामध्ये काय सामावण्याची शक्ती बोललो मी? आकाश सामावण्याची शक्ती. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? तर ऐका. या पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटीने जास्त आहे, पाणीपेक्षा तेज 10 पटीने जास्त आहे, तेजापेक्षा वायू 10 पटीने जास्त आहे, आणि वायूपेक्षा हे आकाश जे ना हे 10 पटीने मोठं आहे. आणि ऐका मायबापांनो, या आकाशापेक्षा भगवंताचं नाव जे आहे ना ते 10 पटीने नाही तर अनंत पटीने मोठं आहे. असं मी सांगत नाही, ज्ञानोबरायांनी आपल्या हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, अनंत पापराशी, जातील लयाक्षी क्षण मात्र, जातील लयाक्षी क्षण मात्र, जातील लया क्षण मात्र.
आहेत की बाबांनो या पृथ्वी मी बोलून गेलो या पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटीने जास्त, पाण्यापेक्षा ते जे 10 पटीने जास्त, तेजापेक्षा वायू 10 पटीने जास्त आणि वायूपेक्षा या आकाश 10 पटीने मोठं आणि या आकाशापेक्षा भगवंताचं नाव जे हे आनंद गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड. गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ नाम, गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ नाम आहे. स्वाभिमानाने सांगतो बाबा मी परमार्थ करावा फक्त बागलांमधल्या लोकांनी. विठ्ठल नेहमी कीर्तनाचा योग अण्णांमुळे येतो. सर्व समोर बसलेले श्रोते मंडळी सुद्धा वारकरी पोशाखात राहतात, डोक्यामध्ये टोपी आणि असे सुंदरपैकी असे एक शिस्तीने वारकरी बसलेले असतात. साधारण काहीतरी सांगणारा कीर्तनकार असला की नंतर चान्स नाही, बागलांमध्ये त्याला नंतर संधीच मिळू शकत नाही. वा एखादा कार्यक्रम जर जर चुकीने एखादा कार्यक्रम मिळाला तर मिळाला, परंतु एक वेळा जर बघून घेतलं तर नंतर त्याला मला तरी नाही वाटत की बागलांमध्ये पुन्हा त्याला कीर्तनाची तारीख मिळेल असं. कारण एवढे श्रोते मंडळी आणि त्याच्यात गायक वादक मंडळी जसं आता कीर्तनकार काय बोलतोय असे तयारीतच राहतात, ते तयारच राहतात. अण्णा त्यांचं तेच वैशिष्ट्य होतं, म्हणून तर मी पुन्हा सांगितलं ते. विठ्ठल गगनाभुनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे काय बोलत राहा. गगन म्हणजे आकाश. तर या आकाशापेक्षा भगवंताचं नाव जे माईबापांनो हे अनंत पटीने मोठे आणि त्या अनंत पटीने मोठे म्हणून त्यांनी समुद्र प्राशन केलेला आहे. कारण नामामध्ये आकाश सामावण्याची शक्ती आहे. मग सतत ओंकार नावाचा जप करत होते म्हणून त्यांनी समुद्र प्राशन केला. नामामुळे समुद्र प्राशन केला, नामामुळे 400 मैल समुद्र पार केला आणि नामामुळे सेतू तयार. म्हणून तर सांगतो की व्यक्तीपेक्षाही व्यक्तीच्या नावाला अधिक महत्व आहे. काय 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 बोललो मी? व्यक्तीपेक्षाही व्यक्तीच्या नावाला काय आहे अधिक महत्व आहे. त्याप्रमाणे भगवंतापेक्षाही भगवंताच्या नावाला अधिक महत्व आहे. अहो देवाला सुद्धा देवाच्या नावाचं महत्व समजत. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा, नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा, हे तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा, नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा. तुका बने आम्हा जन्म गुण या कारणे, जन्म गुण या कारणे तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा. जन्म गुण यासाठी, जन्म गुण यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कडे मेघ श्यामा. देवाला सुद्धा देवाच्या नावाचं महत्व समजत नाही. कारण भगवंताचं नाव जे हे मायबापांनो हे सर्व सारातलं सार आहे आणि त्याची शक्ती काय हे अभंगाचं पहिलं चरण आहे. नाम साराचे हे सार, नाम साराचे ही सार, हो नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, नाम साराचे
साराची ही सार शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर नाम साराचे सार शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर नाम साराची ही सार शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तम 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 ओ उत्तम उत्तम ओ उत्तम 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 भगवंताचं नाव जे मायबापांनो हे सर्व्या सारातलं सार आहे. गो माता की जय हो. भगवंताचं नाव जे हे सर्व्या सारातलं काय आहे सार आहे. उदाहरण क्रमांक 1, दुधामध्ये काय सार मानतो आपण? दूध आहे, दुधामध्ये मुरण टाकलं काय होतं? त्याचं दही झालं. मग त्या दह्याचं आपण काय केलेलं आहे? मंथन केलेलं आहे, घुसळण केलेलं आहे. घुसळण केल्यानंतर त्याच्यातून बाजूला काय काढलं? आता बाजूला लोणी काढून घेतलं. मग खाली काय उरतं? हा, तुम्ही काय आयतं दही लयतं, आयतं ताक लयतं. मी काय म्हणतोय, दूध आहे, दुधामध्ये मुरण टाकलं, मुरण टाकल्यानंतर त्याचं दही झालं. त्या दह्याचं आपण काय केलेलं आहे? मंथन केलेलं आहे. मंथन केल्यानंतर म्हणजे घुसळण केलेलं आहे. घुसळण केल्यानंतर त्याच्यातून लोणी बाजूला काढून घेतलं. मग खाली काय राहिलं? हा, मला कमी ऐकायला येतं. काय? ताक. वा रे वा, टाळी वाजवा सगळ्यांनी, म्हणजे तेवढं तरी माहिती बुवा त्यातलं. ताक. खाली काय राहिलं? ताक. मग आता ज्या भावाने आपण दूध विकतो त्याच भावाने ताकही देतो का? मग बोला लवकर, तुमच्या गावात कसं काय? तुम्ही म्हणतात कमी भावाने, परंतु तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे का? अरे ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. ओ ताका घालून दह्यामध्ये सार, नका घालू दूध दह्यामध्ये सार, नका घालू दूध दह्यामध्ये सार, नका घालू दूध दह्यामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. ताकाचे उपकार तरी करा. आजही ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आता आपण शहराला लागून आहेत म्हणून तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सहज बोलून बोलून काय दिलं जातं? या ना ताई, या ना बायजा, या ना मोठी माय, लई जा ना. काय दूध देतील का? ओ निम्मे दूध आणि निम्मे पाणी असतं, चांगलं माहिती आहे आपल्याला. निम्मे दूध आणि निम्मे पाणी असतं, पण कोणी फुकट देत नाही मायबापांना, कोणी फुकट देत नाही. परंतु ताक मात्र बोलून बोलून लोक दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याचा अर्थ दुधामधून लोणी बाजूला काढून घेतलं, ते लोणी काय? हे दुधातलं सार आहे. सार, दुधामध्ये लोणी हे सार मानतो आपण. चला पुढं. सर्व फुलांमध्ये तुळसी सार आहे. तुम्ही म्हणाल महाराज चांगल्या चांगल्या फुलांना तुम्ही सार न म्हणताना या तुळशीच्या मंजुळांना का सार म्हणताय? तुम्ही लोकांनी तुळशीची माळा धारण केली म्हणून तुळशीचं वर्णन करतायत का? असा आरोप काही माझ्यावर करत बसू नका. मी या तुळशीचे नावं सांगतो तुम्हाला. कशाचे नावं सांगतोय? तुळशीचे नाव, दारूचे नाही. कारण अलीकडे दारूचे नावं सांगणारे महाराज लोक आहेत. पण बोलू का माफी मागून अण्णा?
दारूचे नाव ऐकून लोकांचा उद्धार होणार नाही आणि सांगणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. बुवा विठ्ठला मी कशाचे नाव सांगतोय तुम्हाला? तुळशीचे नाव मोजा. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्व पावनी पुष्पसारा नंदनी तुलसी कृष्ण जीवनी. किती झाले? हा कपाशी ना काटा राहताना चांगला ध्यान देईल नुसतात. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्व पावनी पुष्पसारा नंदनी तुलसी आणि कृष्ण जीवनी. किती झाले? 8 झाले का? मग 5वं नाव कोणतं सांगितलं मी? आमनं एवढं ध्यान मारावं आहे का म्हणा? वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्व पावनी पुष्पसारा. 5वं नाव कोणतं हे? पुष्पसारा. या तुळशीचं नाव पुष्पसारा आहे माय बापांनो. पुष्प म्हणजे फूल आणि फुलातलं सार जर काही असेल तर तुळसी. या तुळशीचं नाव पुष्पसारा आहे म्हणून सर्व फुलांमध्ये तुळसी सार मानतो माय बापांना आपण. आहे का? सर्व धातूंमध्ये सोनं धातू सार आहे. काय बोललो मी? सर्व धातूंमध्ये काय सार आहे? सोनं धातू. इतर जर धातू जुने झाले तर काय करतो आपण? जुना पुराणा म्हणजे बुड्डीन बालवाला दिसला ना. इतर जर धातू जुने झाले मायबापांनो तर आपण जुना पुराणा भंगारामध्ये जमा केल्या जातात. हो, पण सोनं जर जुनं झालं तर हा नाही. जेवढं जुनं होईल तेवढं अंद्यामानकडे मी लई जाच घर. सध्या 80च्या जवळपास पोचलंय. विचार करा ना. म्हणजे आज येऊन असतं काय तुम्ही? 77 करा ना मानते. विचार करा. सर्व धातूंमध्ये सोनं धातूला सार म्हणतो. त्याला ते कधी जुनं होत नाही. इतर धातू जुने होऊन जातात, भंगारामध्ये जमा होतात, पण सोनं कधी जुनं होत नाही मायबापांनो. ज्ञानोबरांनी त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये भांगार शब्द वापरलेला आहे. अधिक किंमत त्याची वाढतच राहते. म्हणजेच सर्व धातूंमध्ये सोनं धातू सार आहे. सर्व अलंकारांमध्ये पुढचं उदाहरण सांगतोय बरं का. सर्व अलंकारांमध्ये मंगळसूत्र हे काय? हे सार आहे. तुम्ही म्हणाल महाराज चांगल्या चांगल्या अलंकारांना तुम्ही सार न म्हणता आणि त्या छोट्याशा मंगळसूत्राला का सार म्हणता येत? चांगले चांगले अलंकार आहेत. मी बाकी अलंकारांचे नावं सांगत नाही, पण चांगले चांगले अलंकार आहेत. मग त्या चांगल्या चांगल्या अलंकारांना तुम्ही सार न म्हणता या छोट्याशा मंगळसूत्राला का सार म्हणतायत? पटवून देतो मी आपल्याला. आहे का? बाई सुंदर आहे, अंगावर सुंदर दागिने धारण केलेले आहेत, परंतु गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. काय 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 बोललो मी? बाई सुंदर आहे, अंगावर सुंदर दागिने धारण केले, परंतु गळ्यामध्ये काय नाही? मंगळसूत्र नाही. तुम्ही माना झटकायला लागलेत. तुम्हाला काय बोलायचं मी समजून गेलो. पुढे आहे का? बाई अगदी साधी भोळी आहे, घरची दरिद्री अशा रीतीची परिस्थिती आहे, अंगावर त्या माऊलीने कुठल्याही प्रकारचे दागिने धारण केले नाही आहेत, परंतु गळ्यामध्ये मंगळसूत्र हे पवित्र का अपवित्र? हा तुमले का कोणी पहिलाच दिन दाखा पडदालत का काय? तुम्ही बोलत राहा. बाई सुंदर आहे, अंगावर सुंदर दागिने धारण केले, परंतु गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये. बाई अगदी साधी भोळी आहे, घरची दरिद्री अशा रीतीची परिस्थिती आहे, अंगावर कुठल्याही प्रकारचे दागिने धारण केले नाही, परंतु गळ्यामध्ये मंगळसूत्र हे पवित्र का अपवित्र? मग मी या मंगळसूत्रान गोष्ट करायनो आता जासना गयामाने होणार. त्यासनी ठरावा आपण कसं आहेत. मी काल उपाध्या करू तुमना गाव मा विठ्ठल म्हणजे अलंकारांमध्ये ऐका, अलंकारांमध्ये मंगळसूत्र हे सार मानतो माय बापांना आपण. शरीराच्या अवयवांमध्ये काय सार मानतात? किती उदाहरण सांगतोय, मोजताय का तुम्ही? शरीराच्या अवयवांमध्ये काय सार मानतात? नाना आपल्या या शरीराच्या अवयवांमध्ये काय सार मानायचं आपण? ऐका, एक मनुष्य दिवसेंदिवस असा अगरबत्ती शापवत चाललेला होता. त्याचा मित्र त्याला म्हणतोय का हो पाटील, सर्व काही खाया प्यायला व्यवस्थित असताना, सर्व काही आबादी आबाद असताना आणि तुम्ही अशा अगरबत्ती शाप का होत चालले?
तो काय म्हणतोय म्हणे अहो घरामध्ये उपवर कन्या असताना लग्नाची कन्या असताना कोणत्या बापाला झोप येणार आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे, घरामध्ये लग्नाची कन्या असताना कोणत्या बापाला झोप येणार आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणे मग का हो पाहुणे येत नाही का? अहो रोजच्या रोज पाहुणे येत आहेत, पाहून निघून जाता येत नाही, मी गाद्यात झटकतच बसतोय. म्हणे पाहुणे येतात पाहून निघून जातात, तुम्ही गाद्यात झटकतच बसतात, म्हणजे मुलगी शिकलेली नाही का काय? ओ पदवीधर आहे पदवीधर. गावामध्ये शाळा नव्हती तर मामांकडे राहिली, मामाकडे शाळा नव्हती तर मावशीकडे शिकली, मावशीकडे शाळा नव्हती तर हॉस्टेलमध्ये ठेवली. कर्ज बाजारी झालो, डोक्यावर कर्ज करून घेतलं आणि मी माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणामध्ये पदवीधर आहे म्हणे हो. म्हणे मग स्वयंपाक येत नसेल? अहो उत्तम सुगरीने इतका रुचकरणी इतका सुंदर स्वयंपाक बनवते, काय त्या स्वयंपाकाचं वर्णन करावं. स्वयंपाकामध्ये सुगरीने, शिक्षणामध्ये पदवीधर आहे, पाहुणे येत आहेत आणि पाहून निघून जात आहेत. म्हणे हो. अहो काय सांगावं, माझी मुलगी जी ना ही 32 लक्षणांनी युक्त आहे. काय म्हणतो तो मनुष्य? माझी मुलगी कशी आहे? 32 लक्षणांनी युक्त आहे. मग 32 लक्षणांनी युक्त असलेली मुलगी तरी तिला पाहुणे पाहायला येतात नाही, पाहून निघून जातात, त्याचं कारण काय आहे? काय करावे ते 32 लक्षणे नाक नाही देणे वाया गेली, नाक नाही देणे वाया गेली. काय करावी ते 32 लक्षणे नाक नाही देणे वाया गेली, नाक नाही देणे वाया गेली. अगोदर हो माईक सिस्टम वाले, अगोदर लोक पाहायला गेल्यानंतर काय पाहतात? अजून जायला नाही का तू देखल बा? त्यामुळे काय सांगशील तुम्ही? अगोदर जोगेश महाराज, आता तुम्ही काही त्याच्यासारखे नाही आहेत. अगोदर लोक पाहायला गेल्यानंतर काय पाहतात? नाही तुमले अनुभव तुम्ही सांगशातच ना कसं. अगोदर लोक पाहायला गेल्यानंतर अगोदर काय पाहतात? अगोदर नाक, नंतर होठ. आता मी बाकीचं सांगत नाही. तुम्ही म्हणशात महाराज बाकी नका बा सांगेन राहणार यार राहील मलाच सांगतील चला बाबा देखाले मग कोण उपाध्याय करी. म्हणजे याचा अर्थ शरीराच्या अवयवांमध्ये नाक हे सार मानलेलं आहे मायबापांनो. सर्व ग्रंथांमध्ये, पुढचं उदाहरण सांगतोय, सर्व ग्रंथांमध्ये गीता ग्रंथ सार आहे. तुम्ही म्हणाल महाराज मोठमोठे धर्मग्रंथ, त्या मोठमोठ्या धर्मग्रंथांना तुम्ही सार म्हणता, या 700 श्लोकांच्या छोट्याशा गीता ग्रंथाला का सार म्हणतायत? मी सांगत नाही, ज्ञानोबराय वर्णन करतायत की बाबांनो हा जो गीता ग्रंथ आहे ना, हा सर्व उपनिषदांचं काय आहे? हे उपनिषदांचे सार, सर्व विद्यांचे माहेर. काय भाषा आहे ज्ञानोबरायांची? हा जो गीता ग्रंथ आहे ना, हा सर्व उपनिषदांचं सार आहे. याच्याही पुढे जाऊन सांगितलंय ज्ञानोबरायांनी की बाबांनो व्यासांच्या बुद्धीतून मंथन करून काढलेला हा गीता ग्रंथ आहे. कुणाच्या बुद्धीतून? हे शब्द ब्रह्मीचे मथिते, व्यास प्रज्ञेची निहाते, मंथोनी काढिले आईते साराम्मी. तर व्यासांच्या बुद्धीतून मंथन करून काढलेला हा गीता ग्रंथ आहे. म्हणून सर्व ग्रंथांमध्ये गीता ग्रंथ सारे. वेदामध्ये ओंकार सारे, मंत्रामध्ये गायत्री मंत्र सारे, पूजेमध्ये ब्राह्मण सारेत. किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. पूजेमध्ये ब्राह्मण सारेत, व्रतामध्ये एकादशी व्रत सारे, आणि सर्व साधनांमध्ये द्वादशी साधने काय सारे. किती सार झाले बापू? असं तर नाही ना बाबा, तुम्ही काही फुकट कीर्तन करी नाही राहणार, तुम्हीच मोजा तुम्हीच सांगा, असं तर नाही ना. विठ्ठल जवळ जवळ आहे का माय बापांनो, जवळ जवळ मी 28 सार काढलेले. किती सार काढलेले आहेत? मी एवढे सांगत बसत नाही. तेवढे का सांगत नाही? तुम्ही पसार होई जाशात म्हणून तेवढं सांगत नाही. मग तुम्ही पसार व्हायला नको म्हणून इथंच थांबतो. आणि या सर्व सारांमध्ये सार जर काय असेल तर केवळ भगवंताचं नाम हे सर्व सारातलं काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार सार
सार विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझी सार 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 विठोबा नाम तुझी सार आतीवर मार सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार नाम तुझे सार आनंद त्या आळमुल्लान टाकायला लागला सार 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 विठोबा नाम तुझे सार त्रिगुणा सार निर्गुणे सार सारा सार विचार हरिपाठ तर भगवंताचं नामचिंतन जे माय बापांनो हे सर्व सारातलं सार आहे म्हणून नाम साराचे हे सार आणि त्याची शक्ती काय हो भगवंताचं नाव जे हे सर्व सारातलं सार आहे मान्य आम्हाला पण त्याची शक्ती काय आहे तर ऐका शरणांगत यम किंकर शरणांगत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर तर त्याची शक्ती काय आहे यमाचे किंकर शरण येतात शरण जो हे सारातलं सार भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये सतत ठेवतो ना त्याला यमाचे किंकर शरण येतात शरण तुम्ही म्हणाल महाराज यमाचे किंकर शरण येतात सर्वांना भय कुणाचं आहे हा बुवाचं काय बोललो तुम्ही बुवाचं सर्वांना भय कुणाचं आहे कारण लक्षात ठेवा माय पण सर्व ठिकाणी वशिले बाजी आहे आपला माका कमी आहे का तू जवळ माल दिशी तोच मी तुले हो विठ्ठल 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 जाऊ दे आता तो विषय माफी मागून बोलतो मी फार वाईट परिस्थिती मायबापांनो लक्षात ठेवा सर्वांना भय जर कुणाचा असेल तर एकमेव यमाचं कारण या यमाच्या तडाख्यातून आजपर्यंत कोणी सुटलेलं नाही हो मी सांगत नाही कबीरदास महाराजांचीच भाषा आहे जमका जब तड़ाका बे तू का जाने लड़का बे जब तड़ाका बे तू क्या जाने ओ जब का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का अरे तो भी ओ तू क्या जाने तू क्या जाने जब तड़ाका बे अरे नौ भी मर गए 10 भी मर गए 70 88 अरे 9 भी मर गए 10 भी मर गए 70 88 जब का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जब का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे या यमाचा इतका भयानक तडाखा आहे पहिला शब्द कोणता वापरला नवबी मर गए पहिला शब्द कोणता आहे नवबी मर गए नऊ कोण 8 दिवसाचे 8 कीर्तनकार आणि 9वे विनेकरी नाहीतरी आपण तरी कुठे शिल्लक राहणार आहेत म्हणा नवबी मर गए म्हणजे कोण ऐका माय बापांनो 9 नाथ गेले 9 ग्रह संपले ते सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये शिल्लक राहिले नाही
9 मर गए. आणि पुढचा शब्द कोणता आहे? 10 मर गए. 10 कोण मोजा बरं. मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि होणारा कली. किती झाले? येथे नाही उरो आल्या येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. रते पामर जीव किती. हे रते बाबर जीव किती. हे रते बाबर जीव किती. देवादिकांनी ऐका, देवादिकांनी जेवढे अवतार घेतले या मृत्यू लोकांमध्ये तेवढे सुद्धा संपले. आता देवादिकांचे अवतार जर ह्या ठिकाणी शिल्लक राहिले नाही तर तुम्ही आम्ही किस गेली मे आपला कुठं ठाव ठिकाण आहे बुवा. हो, आपण बोलतो तो काही आमरणा पाटा बांधीसन कोणी शिल्लक राहणार नाही मायबापांनो. जेवढे आलेले तेवढे जाण्याकरता झालेले. इतका भयानक तडाखा या यमाचा की या यमाच्या तडाख्यातून कोणी सुटलं नाहीये. अरे आज मेला आपल्या भाषेमध्ये बोलतोय मी. काहींच्या गेलेले हे आहेत, काहींच्या जात आहेत आणि काहींच्या जाणार आहेत. काय त्या शेण्या बनवतो त्यातले काय म्हणतो तुम्ही? गौऱ्याच ना. काहींच्या गौऱ्या पोचल्यात, काहींच्या जात आहेत, काहींच्या जाणार आहेत. म्हणजे कोणी शिल्लक राहणार नाहीये. जेवढे आलेले आहेत तेवढे जाण्याकरता आलेले आहेत. महाराज म्हणतायत हा जो एम आहे, हो, ज्याप्रमाणे एखादा बोखा असतो त्या उंदरांना पटापटा 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 उचलून नेतो त्याप्रमाणे हा केव्हा तुमच्या आमच्यावर झडप मारेन काही सांगता येत नाही बुवा. पाहतो उंदीर घेऊन जाया बोका. 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 ताईचा काढा डोका नेत असे नेत असे. काढाची उडी पडेल बाजेवा. काढाची उडी पडेल बाजेवा. काढाची उडी पडेल बाजेवा. अर्थात आपल्या भाषेमध्ये बोलू का, उन्ही गुचकी क्या भरोसा है इस जिंदगी का. काही सांगता येत नाही मायबापांनो. मानवी जीवन हे पाण्याचा काय आहे, बुडबुड आहे. केव्हा निघून जाईल काही सांगता येत नाही. महाराज म्हणतायत हा जो काळ आहे, हा जो एम आहे, हा जगाला खातो. हे जगाला जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला. हा जो एम आहे हा जगाला खातोय, परंतु आम्ही याच्या माथ्यावर पाय दिलेला आहे. याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज काय म्हणतायत ऐका. जर या काळाने आम्हाला बघितलं, या काळाने या यमाने जर आम्हाला बघितलं ना, हा काळ असा धावत असतो धावत. अरे दळ 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 तुडा 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 बापुडी
आळंदीला शिकून सुद्धा एवढा ताल सापडत नाही बा. मला काही तुमच्या तोंडावर स्तुती करून तुमच्याकडून जास्त डबल उपडवायचं नाहीये, पण वस्तुस्थिती सांगतो. वस्तुस्थिती आळंदीला शिकूनही ताल सापडत नाही, पण खरोखर इतकं सुंदर हातीने इतकं सुंदर वाजवणं आहे. हो विठ्ठल काळाने जर आम्हाला बघितलं मायबापांना, हा काळ असा धावत असतो. धावत का धावत असतो तर आमच्या मुखामध्ये सतत हे भगवंताचं नाव हे ना, हे सारातलं सार असलेलं भगवंताचं नाव हे आमच्या मुखामध्ये असल्यामुळे आम्हाला यमाचे किंकर शरण येतात. शरण येतात. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या सेवा, नका जाऊ तया गावा. येम धर्म म्हणे तया दोषी अशी अनेक प्रमाण आहेत बुवा, की त्या ठिकाणी तुम्ही जाऊही नका ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू आहे. म्हणून महाराज म्हणतायत हे सारातलं सार भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखामध्ये असल्यामुळे आम्हाला यमाचे किंकर शरण येतात. म्हणून नाम साराचे हे सार आणि शरणांगता यम किंकर विठोबा. भगवंताचं नाव जे हे सर्व सारातलं सारे आणि ते जर आपल्या मुखामध्ये सतत असलं तर यमाचे किंकर शरण येतात. म्हणून नाम साराचे हे सार आणि शरणांगता यम किंकर. का हो महाराज, भगवंताचं नाव हे सर्व सारातलं सारे यमाचे किंकर शरण येतात. मग ठीक आहे, काही हरकत नाही. पण महाराज का हो, या कलियुगामध्ये सर्वात चांगल्यातलं चांगलं काय हो? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, या कलियुगामध्ये सर्वात चांगल्यातलं चांगलं जर काय असेल तर केवळ या पुरुषोत्तमाचं नाम सर्वात चांगलं. उत्तम उत्तम उत्तम
चांगलं जर काय असेल तर केवळ या पुरुषोत्तमाचं नाम चांगलं आहे, म्हणून आपण आपल्या वाचने या पुरुषोत्तमाच्या नामाचा जप करा. ऐका नीट लक्ष देऊन. अलीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होत आहेत मायबापांनो. होऊ द्या, मला काही त्याबद्दल जास्त बोलत बसायचं नाहीये, कारण माझं एकच तत्व हे बा, दुसऱ्याची आई कशी हे पाहण्यापेक्षा आपल्या आई पतिव्रता आहे ना तिचं महात्म्य पटवून द्यावं. विठ्ठल समजलं का मी काय बोललो? म्हणजे इतर संप्रदाय कसे त्यांच्याबद्दल काही वाईट शब्द बोलण्यापेक्षा आपण ज्या वारकरी संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे किंवा आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपलं जीवन म्हणजे आपण वाहून घेतलेलं आहे, तो वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे त्याचं महत्त्व पटवण्याचं काम फक्त मी करतोय. इतर संप्रदायांबद्दल मला जास्त बोलत बसायचं नाही. म्हणजे दुसऱ्याची आई कशी हे पाहण्यापेक्षा आपली आई पतिव्रता आहे तिचं महात्म्य पटवून द्यावं. तर अनेक संप्रदाय निर्माण होत आहेत. होऊ द्या, किती संप्रदाय निर्माण झाले तरी काही हरकत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, संप्रदाय म्हटला की तो 5 तत्वांनी बनलेला असावा. किती तत्वांनी? 5 तत्वांनी. आणि ज्या संप्रदायामध्ये 5 तत्व दिसत असतील मायबापांनो, त्या संप्रदायाचा आपण जरूर स्वीकार करा आणि आपल्या जीवनाची वाटचाल करा. कोणते कोणते 5 तत्व मोजून टाका. संप्रदायाचा देव, संप्रदायाचे संत महात्मे, संप्रदायाची साधना, संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आणि संप्रदायाचे ग्रंथ. किती गोष्टी झाल्या? संप्रदायाचा देव कोणता आहे? तो हा विठ्ठल बर्वा, तो हा सुंदर ते ध्यान, राम म्हणता रामचुहीजे, अनेक प्रमाण देतात येईल. हे झाले संप्रदायाचा देव. संप्रदायाचे संत महात्मे अनेक नावं सांगता येतील. ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज, नारा, माधा, गोंदा, विठाई, येसाई, लाडाई, साखराई, सज्जन, कासाई, शेख मोहम्मद, गुरु नानक, गुरु गोविंद, 50-52ची यादी आहे. मी एवढे नावं का सांगतोय? तुम्ही म्हणाल बुवा शायनिंग मार राह ना, असं काही समजू नका. मी हे नावं का सांगतोय? हे पुण्यवंत पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. सज्जनाची नावे, गीता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, गीता सज्जनाची नावे. म्हणून एवढे संत महात्म्यांचे नावं मी आपल्याला सांगितले. 50-52ची यादी. चला, संप्रदायाचा देव बघितला, संप्रदायाचे संत महात्मे सांगितले. संप्रदायाची साधना काय हे आपल्याला जर कोणी विचारलं का हो तुम्ही वारकरी संप्रदायाचे प्रचारक किंवा वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहात, तर तुमच्या वारकरी संप्रदायाची, भागवत संप्रदायाची साधना काय हे काय सांगणार आहेत? हा, रोज पंक्ती जोडा नाही. काय साधना काय आहे आपली? नामसंकीर्तन. सरळ आहे ना. कुठेतरी एकांतामध्ये, खड्यात मड्यात, तळ्यात नाड्यात कुठेतरी एकांतामध्ये बसायचं, भगवंताचं नाम चिंतन करत राहायचं. ही आपल्या संप्रदायाची साधना आहे बुवा. विनाकारण आपला जिभेचा खराटा करून दुसऱ्यांच्या गटारी शाप करण्याचे काम कदापि करत बसू. समजलं असेल तर बघा. नाही तर बरेचसे लोक काय करतात, एखाद्या चोहाट्यावर बसतात. कोणता ओटा बोलतात तुम्ही नाना त्याला? कुचरवटा. बरोबर आहे. चावडी. बरोबर आहे. एखाद्या चोहाट्यावर बसतात, आपला जिभेचा खराटा करतात आणि दुसऱ्यांच्या गटारी शाप करत राहतात. हा वासा, तो तसा आणि ती तशी. लक्षात ठेवा मायबापांनो, एकांतामध्ये बसून भगवंताचं नाम चिंतन करणं ही आपल्या संप्रदायाची साधना आहे. तुमच्या आमच्या सर्वसाधारण संसारिक जीवांना सहज शक्य होईल अशी सोपी साधना भगवंताचं नामचिंतन. चला पुढं. संप्रदायाचा देव झाला, संप्रदायाचे संत महात्मे बघितले, संप्रदायाची साधना झाली. संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आदिशक्ती, मुक्ताबाई, पैठण वगैरे महाराष्ट्राबद्दल विषय चाललेला आहे. हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र सांगितले. झाल्या 4 गोष्टी. 5वी गोष्ट कोणती होती? हा, येऊ का गडते फिर? वा रे वा, टाळी वाजवा सरांनी. संप्रदायाचे ग्रंथ, देव, संत महात्मे, साधना, तीर्थक्षेत्र. 4 गोष्टी झाल्या. 5वी गोष्ट होती ग्रंथ. गीता भागवत वाचावी, हे झाले संप्रदायाचे ग्रंथ. बरेच संप्रदाय असे आहेत त्यांच्याकडे देव तर संत नाही, देव संतही साधना व्यवस्थित नाही. साधना आहे परंतु तीर्थ नाहीत हो. म्हणजे कोठे काही एक आहे तर एक नाही. समजा तीर्थक्षेत्र आहेत परंतु ग्रंथ नाहीत. आपलंच भांडवल घेतात. पुढे समजून घ्या तुम्ही. आता
आपलंच भांडवल घेतात, आपल्या ज्ञानोबराय तुकोबाराय महाराजांच्या अभंगांवर कीर्तन करतात, त्याच्यावरच पोट भरतात नाही, त्यांच्यावरही शिंतडी उडवतात. असे बरेच लोक आहेत. मला त्यांच्याबद्दल जास्त बोलत बसायचं नाही. विठ्ठला मी तुम्हाला असं विचारतो, रेल्वे असते, रेल्वेमध्ये ज्याचा पास जसा असेल, ज्याचं तिकीट जसं असेल त्या पद्धतीने बसण्याची काय असते? प्रथमवर्गीयांच्या जागेवर द्वितीयवर्गीयांच्या जागेवर महिला मंडळच्या डब्यामध्ये पासवाल्याच्या जागेवर तिकीटवाल्याच्या जागेवर आणि बिना तिकीटवाला बरा अनुभव शेव आपले. म्हणजे बसण्याच्या स्थितीमध्ये काय आहे? भिन्नता आहे. बसण्याच्या स्थितीमध्ये काय आहे? भिन्नता आहे. परंतु एकाच प्लॅटफॉर्मवर उतरल्याशिवाय त्यांना घरी जाता येईल का? का अशी व्यवस्था आहे का आपल्या धुळ्याच्या रेल्वे स्टेशनला? काही अशी व्यवस्था आहे का? प्रथमवर्गीयांना वेगळा प्लॅटफॉर्म, द्वितीयवर्गीयांना वेगळा प्लॅटफॉर्म, महिला मंडळसाठी वेगळा, बिना तिकीटवाला कथा बी उतारी द्या, असं काही आहे का? एकाच प्लॅटफॉर्मवर उतरावं लागतं. लक्षात ठेवा काय बोलतोय मी. गती एकसारखी आहे, परंतु बसण्याच्या स्थितीमध्ये फरक आहे. बसण्याच्या स्थितीमध्ये फरक आहे, गती एकसारखी आहे, परंतु एकाच प्लॅटफॉर्मवर उतरावं लागतं. त्याप्रमाणे या कलियुगामध्ये किती जरी संप्रदाय निर्माण झाले मायबापांनो, परंतु लक्षात ठेवा या कलियुगातले एक वैशिष्ट्य आहे की नामरूपी फलाटावर उतरल्याशिवाय देवाच्या घरी जाता येत नाही. विठ्ठला काय बोललो मी? भगवंताच्या नावाशिवाय देवाच्या घरी जातात नाही. कलियुगातलं वैशिष्ट्य जे. म्हणून सर्वात उत्तमातलं उत्तम म्हणजे सर्वात चांगल्यातलं चांगलं जर काय असेल तर केवळ या पुरुषोत्तमाचं नाम चांगलं आहे. म्हणून आपण आपल्या वाचने या पुरुषोत्तमाच्या नामाचा जप करा. वाचे बोला पुरुषोत्तमा. अहो महाराज, तुम्ही आपल्या वाचने पुरुषोत्तमाच्या नामाचा जप करा म्हणतायत. लक्षात ठेवा मायबापांनो, हो, माणसाने 100 कामं बाजूला ठेवावे आणि अगोदर वेळेवर जेवण करावं. किती कामं बाजूला ठेवून? आपल्यासारख्याला शक्य नाही बापूते, कारण आपल्याला नेहमी फिरावं लागतं, परस्वाधीन जीवन असतं, परंतु आपल्यासारख्याला शक्य नाही. पण लक्षात ठेवा मायबापांनो, जर वेळेवर जेवण केलं नाही आपण, हो, तर अनेक व्याधी या शरीरामध्ये निर्माण होतात. म्हणून आपले 11 वाजलेले दुपारचे, जेवणाचा टाइम झालेला आहे, सरळ हातातलं काम बाजूला ठेवावं आणि अगोदर जेवण करावं. किती कामं सोडून? 100 कामं बाजूला ठेवून आणि वेळेवर जेवण केलं पाहिजे. आणि ऐका पुढं, 1000 कामं बाजूला ठेवावेत आणि अगोदर स्नान केलं पाहिजे. किती कामं बाजूला ठेवून? 1000 कामं बाजूला ठेवून. समजा आता आपण प्रवासामध्ये आहेत आणि प्रवासामध्ये असताना आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणी 11 वाजलेले आहेत. प्रवासामध्ये आहेत आपण आणि आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहेत, 11 वाजलेले आहेत. स्वयंपाक तयार आहे. काय बोलतोय मी? स्वयंपाक तयार आहे. आपला जेवणाचा टाइमही झालेला आहे आणि आपणही पोचलेलो आहेत, परंतु स्नान राहिलेलं आहे. मग अगोदर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? या म्हणे जेवण करल्या म्हणतो म्हणे. लक्षात ठेवा मायबापांनो, जरी हो जेवणाचा जरी टाइम झालेला असला, 11 जरी वाजलेला असले, अनेक व्याधी जरी शरीरामध्ये निर्माण होत असल्या, परंतु लक्षात ठेवा 100 कामं बाजूला ठेवून जेवण सांगितलं, पण पुढचा शब्द काय वापरला मी? 1000 कामं बाजूला ठेवून स्नान केलं पाहिजे. त्याच्या जेवणाचा जरी टाइम झालेला असेल तरी ते जेवणाचं काम बाजूला ठेवायचं आणि अगोदर स्नानच केलं पाहिजे. आणि ऐका पुढं, 1,00,000 कामं बाजूला ठेवावेत ने अगोदर दान धर्म केला पाहिजे. किती कामं बाजूला ठेवून? नाही याना काल दिन, याना काल दिन, याना काल दिन, सप्ताना काला उजास तरी त्यानं काल दिन सरत. काही कार्यकर्ते तापट असतात, काय उठले कसोटले आपण त्यांच्याकडे जात आहो, जाऊ द्या ना, त्यासनं खानदानच नाही, ते तुम्ही बोला बुवा, उपाध्या करू म्हणजे सहज बोलतात लोक. लक्षात ठेवा मायबापांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही संधी मिळालेली असं समजावं आणि 1,00,000 कामं बाजूला ठेवून दान धर्म केला पाहिजे. कारण हात जर पवित्र करून घ्यायचे असतील,
हे आपले हात जर पवित्र करून घ्यायचे असतील तर अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा सत्कार्यामध्ये दान धर्म केल्यानंतर हात पवित्र होतात. हस्तम पवित्र यदि दान पुण्यम, पादम पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्र यदि नाम घोष. तर हात पवित्र करून घ्यायचेच ना तर खुशाल समजावं आपल्या जीवनामध्ये. आपल्याला ही वर्षातून एक वेळा संधी चालून येते असं समजावं आणि 1,00,000 काम बाजूला ठेवावेत आणि अगोदर दान धर्म केला पाहिजे. आणि ऐका पुढं, कोट्यावधी काम बाजूला ठेवावेत. काय कोणता शब्द वापरला मी? कोट्यावधी काम बाजूला ठेवावेत आणि अगोदर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जाणकार मंडळी श्लोक बोलून जातो मी. शतमिहाय भोक्तव्यम शस्त्रम स्नानम आचरेत, लक्ष्मीहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. तर कोट्यावधी काम बाजूला ठेवा आणि अगोदर या पुरुषोत्तमाचं नाम आपल्या वाचेने जपा. म्हणून वाचे बोला पुरुषोत्तम. का हो महाराज एवढा तुम्ही आम्हाला आग्रह करतायत, वाचन या पुरुषोत्तमाच्या नामाचा जप करा म्हणतायत. तुमच्याकडे काही असा शास्त्र पुरावा आहे का? नामचिंतन केलं स्वतःचा उद्धार करून घेतला. आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये 2 पुरावे दिले. नाम जपता चंद्र मोहळे, 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 जपता चंद्र मोहळे, नाम जपता चंद्र मोहळे. नामे तरला वाल्या कोळी, नामे तरला वाल्या कोळी, उत्तम 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 उत्तम. नामे तरला वाल्या कोणी, नामे तरला वाल्या कोणी, उत्तम 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 उत्तम. मध्ये 2 पुरावे दिले. पहिला पुरावा जो दिलेला आहे मायबापांना तो भगवान शंकरांचा. चंद्रमौळी म्हणजे कोण? चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर सतत रामचंद्र प्रभूंचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदा. तर पहिला पुरावा दिलेला आहे भगवान शंकरांचा. तुम्ही म्हणाल महाराज भगवान शंकर हे देव होते, रामचंद्र प्रभू देव होते, देव देवाचं भजन करतो, काही विशेष नाही. मी आता वर्णन करू लागलो की आमचे चंदू महाराज खूप सुंदर आहे, आम्ही एकमेकांचं वर्णन करणार आहेत, मित्र मित्राचं वर्णन करतो, यात काय कौतुक आहे? त्याप्रमाणे भगवान शंकर हे देव होते, रामचंद्र प्रभू देव होते, देव देवाचं भजन करतो, काही विशेष नाही. असा आरोप तुकाराम महाराजांना कोणी करू नये एवढ्या करता तुकोबरायांनी दुसरा पुरावा दिला. तुका म्हणे वर्णू काय, तर दुसरा पुरावा दिला. नामे तरला वाल्या पुढे. अजून तटेजे बाबू, अजून तटेजे, थांबा, अजून तटेजे मी. पहिला पुरावा कुणाचा? भगवान शंकरांचा. आणि दुसरा पुरावा तुम्ही म्हणाल भगवान शंकरांचा पहिला पुरावा. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले देव भगवान शंकर. पहिला पुरावा भगवान शंकरांचा, चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर. आणि दुसरा पुरावा अत्यंत पाप्यातला पापी कोण? किती त्याने मारले होते हो? सर्वांना इतिहास नाही आहे. काय त्याचा सुयोग, नारद का त्याला भेटावेत. वाल्याचा काय झाला तो? वाल्मिक ऋषी झाला. विचार करा हो. याच्याही पुढे जाऊन सांगतो, रामचंद्र प्रभू अवताराला येण्याच्या अगोदर मायबापांनो 12,000 वर्ष अगोदर त्यांनी रामायण ग्रंथ लिहून ठेवला होता. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोळीयाची कीर्ती वाढली गाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गाण,
रामचंद्र प्रभूंनी 12,000 वर्ष अगोदर रामायण ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला, परंतु रामचंद्र प्रभू अवताराला आले नव्हते. त्यांच्या अवताराला येण्याच्या अगोदर 12,000 वर्षे रामायण ग्रंथ लिहून ठेवला अगोदर. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं एवढा अधिकार त्या वाल्मिक ऋषींनी प्राप्त करून घेतला होता. बघा ना, तुम्हाला एका मिनिटात सांगतो. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून वनवासामध्ये निघालेत आणि रामचंद्र प्रभू निघाल्यानंतर त्यांच्या बरोबर सीता माता निघाली. कारण जिकडे राम तिकडे सीता या नेमाला अनुसरून सीता माता निघाली आणि बरोबर लक्ष्मणही निघाला. निघाल्यानंतर भेटीगाठी घेत आहेत आणि भेटीगाठी घेत असताना लक्ष्मण हा उर्मिलेच्या भेटीसाठी गेलेला आहे. उर्मिला ही कोण होती हो? हा, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. येतो बर का, मी येतो म्हटल्यानंतर ती उर्मिला काय म्हणते, ऐका स्वामी, तुम्ही तुमच्या बंधू राजांची सेवा करण्याकरता जातायत ना, तर मीही माझ्या जेठानीची सेवा करण्याकरता येते. कोण म्हणते? कोणती उर्मिला? आतेने उर्मिला एकच सांगते तुम्हा, वेगळे निघाल वेगळे निघून काय त्यासनं खरं नाही. आपलं आपलं देखा. लक्षात ठेवा माय बापांनो, पुराणातले दृष्टांत म्हणजे काय तुमचा आमचा टाइमपास करण्याकरता नसतात. काय आदर्श घेतो आपण रामायणामधून. एका देराणीने जेठानीची म्हणजे सेवेची इच्छा व्यक्त करावी. काय आदर्श घेतो आपण? देराणीने जेठानीची सेवेची इच्छा व्यक्त करावी. लोक म्हणतात ना, काय पुराणांमध्ये काय नाही, काय आदर्श हे, एका देराणीने जेठानीची सेवेची इच्छा व्यक्त करावी. इतका आनंद झाला बाबा त्या लक्ष्मणाला की बाज पत्नी असावी तर उर्मिले सारखे. उर्मिला, मी जरा प्रभूंना जाऊन विचारून येतो बरं का. आनंदाच्या भरामध्ये लक्ष्मण धावत 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 गेलेले आहेत. गेल्यानंतर म्हणे, प्रभू प्रभू. काय रे लक्ष्मणा? प्रभू, आपण तिघांऐवजी जर चौघे गेलो तर चालणार नाही का? कोण म्हणता असं? लक्ष्मण म्हणतोय. कुणाला? रामचंद्र प्रभूंना. प्रभू, आपण तिघांऐवजी जर चौघे गेलो तर चालणार नाही का? त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी दिलेलं उत्तर ऐका मायबापांनो. अरे लक्ष्मणा, काही हरकत नाही, आपण तिघांऐवजी चौघे गेलो असतो, काही हरकत नाही, परंतु त्या वाल्मिक ऋषींनी फक्त आपल्याला तिघांना वनवास लिहून ठेवलेला आहे, उर्मिलेला लिहिलेला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तुनी दाविन नामा म्हणे. अहो, रामचंद्र प्रभूंनी त्या वाल्या कोळ्याच्या लिहिल्याप्रमाणे वागावं एवढा अधिकार त्या वाल्मिक ऋषींनी प्राप्त करून घेतला होता. कशामुळं? फक्त भगवंताच्या नामचिंतनामुळं. म्हणून दुसरा पुरावा दिलेला आहे, नामे तरला वाल्या कोळी. आता वाल्या कोळ्यासारख्या पाप्याचा पुरावा दिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की माझ्याजवळ वर्णन करण्यासारखं काही नाही. बोला. तुका म्हणे वर्णो काय, 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 तुका म्हणे वर्णो काय. तारक विठो बाजे पाय, तारक विठो बाजे पाय, तारक विठो बाजे पाय. उत्तमा 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 उत्तमा
वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम उत्तम 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 शेवटच्या चरणातून महाराज म्हणतायत की बाबांनो तुका म्हणे वर्णू काय. अहो रामचंद्र म्हणजे भगवान शंकरांसारख्यांचा पहिला पुरावा दिला आणि दुसरा पुरावा दिला पाप्यातला पापी असलेला कोण वाल्ल्या कोडी. असे दोन पुरावे आपल्या समोर सांगितल्यानंतर मांडल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की माझ्याजवळ वर्णन करण्यासारखं काही राहिलं नाही. तुका म्हणे वर्णू काय. आता असे दोन, कारण एक श्रेष्ठ देवतेचा पुरावा दिला, दुसरा अत्यंत पाप्यातला पापी वाल्या कोड्याचा पुरावा दिला. आता असे दोन पुरावे आपल्या समोर मांडल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात माझ्याजवळ वर्णन करण्यासारखं काही राहिलं नाही. आता तुकाराम महाराज जर म्हणतायत माझ्याजवळ वर्णन करण्यासारखं काही राहिलं नाही तर माझ्याजवळ तरी काय राहिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून तुका म्हणे वर्णू काय. तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तमवाचे बोला पुरुषोत्तम. या अभंगावर आपण धावता चिंतन करण्याचा, धावता सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवा माझ्या बापांनो, आज आपल्या अखंड हरिनाम सप्त्याचा पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाचा असा दंडक हे की पहिल्या दिवशी भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि त्या नियमाला अनुसरून पहिल्या दिवशी आपण भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व पाहण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण सर्व श्रोते बंधू भगिनी इष्टमित्र सज्जन सखे या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि जाता जाता संत महात्म्यांचा एक संदेश द्यायचा तो म्हणजे असा की सर्वांनी पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा, एकादशी व्रत करा, सोमवार करा, आळंदी पंढरपूरची वारी ज्या पद्धतीने जमीन त्या पद्धतीने परमार्थाची वाटचाल करा. कारण असे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे. आपण सर्वांनी शाकाहारीचं भक्षण करा, चारित्र्याचं रक्षण करा, अध्यात्म ज्ञानाचं शिक्षण करा आणि याच्यात आपल्या जीवनाचे क्षण गुंतून टाका. काय काय सांगितलं मी? शाकाहारीचं भक्षण, चारित्र्याचं रक्षण, अध्यात्म ज्ञानाचं शिक्षण आणि याच्यात आपल्या जीवनाचे क्षण गुंतवा. कारण मनुष्य प्राणी हा शाकाहारी प्राणी आहे. माझ्या तरुण बांधवांना माझ्या हात जोडून विनंती आहे की माझ्या तरुण बांधवांनी 4 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी? गुटखा, चटका, फटका आणि मटका. काय काय बोललो मी? तरुण पोरांचे, तरुण बांधवांचे हे 4 खांदेकरी मानतो बुवा आम्ही. तरुण पोरांचे 4 खांदेकरी आहेत. गुटखा, गुटखा म्हणजे फोडली कापडी जसेच्या तसं पोतच्या पोत उभारतात. त्या गुटख्याचा काय परिणाम होतो? व्यसनमुक्तीवर बोलताना बरंच मला बोलता येतं. हो, मी एकच शब्द वापरतो, आजचा तरुण उद्याचा समाज सुधारक आहे. काय काय बोललो मी? आजचा तरुण उद्याचा काय आहे? समाज सुधारक आहे. म्हणून तरुण बांधवांवर फार मोठी जबाबदारी आहे. अहो, परकीय देशातील लोकांनी आम्हाला नपुसक बनवण्याकरता हे मादक पदार्थ भारतामध्ये पाठवलेले आहेत. मग विनाकारण दुसऱ्यांच्या माता भगिनींचं, हो,
दुसऱ्यांच्या माता भगिनींचं नशीब फोडण्यापेक्षा तरुण बांधवांनी तरुण पोरांनी घुटक्यापासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. हो, घुटका चटका चटका म्हणजे काही काही महाभाग कार्यक्रम संपला का आमच्यासारख्या जोडी येऊन बसतात तिथेही सुरू पडून जातात. त्यांना वर जावं लागतं की बंद करायचं काय घ्यायला. घुटका चटका आणि फटका मारुतीचं मंदिर म्हणजे त्यांना अंधनच दिलेलं असतं. जसं खेद वाटतो बुवा. अहो इतर धर्मातील लोकांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन बघा तुम्ही. इतर धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये केवढी पावित्र्यता राखतात. त्या शीख लोकांचा आपण काय बोलतो त्याला गुरुद्वाराच ना. तर ते शीख लोक त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये एवढी पावित्र्यता राखतात आणि तुम्ही आपण हिंदू असून सुद्धा आपल्या मंदिरांमध्ये खेळत बसतो. काही काही म्हातारे म्हातारे त्या चष्म्यातून राणी पाहतात. आता काय राणी पाहत वय गेली ना तुझे टाइमपास म्हणून सुद्धा खेळत बसू नये मायबापांनो. काही काही सांगतात ना बाबा आमना टाइमपास चाललाय ना. टाइमपास म्हणून सुद्धा खेळत बसू नये. मंदिरांची पावित्र्यता राखावी. घुटका चटका फटका आणि मटका लगाव लगाव रतन खत्री सर्व एकी फुकी टाकस तरी त्यानं लगाव लगाव चालूच राहस. तरी या 4 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. तरुण बांधवांचे हे 4 खांदेकरी मानतो बुवा आम्ही. हो, भारताला दरिद्री बनवणाऱ्या 3 गोष्टी. हो, आज शेवटी बोनस देऊन जातोय मी तुम्हाला. हा जो भारत दरिद्री होताना तुम्हाला आम्हाला दिसतोय ना केवढे या 3 गोष्टींमुळं. हो, कोणत्या कोणत्या 3 गोष्टींमुळे हा भारत दरिद्री होत चाललेला आहे. कीर्तनकारांना किंवा गायक वादक महाराज मंडळींना जास्त दक्षिणा देण्यामुळे दरिद्री होत नाहीये. काही काही लोक कार्यकर्ते मंडळींवर आरोप करतात मग तुम्हाला आत्मा आहे ना का मग किती लाभी देतस का. पण त्याच्यामुळे हा भारत दरिद्री होत नाहीये. हा भारत दरिद्री होत चाललेला आहे तर केवळ या 3 गोष्टींमुळे दरिद्री होत चाललेला आहे. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहे का. वेशन शासन आणि फॅशन. काय काय बोललो मी. बेसन नाही नाना एवढी चांगली भाजी पोळी खायला तुम्ही बेसन म्हण राय ना तुम्ही. मी बेसन थोडी सांगतोय. मी काय बोललो. वेशन शासन आणि फॅशन. वेशनाबद्दल भरपूर बोलता येतं. वेशन आणि शासनाबद्दल आपल्याला माहिती आहे. शासनाच्या नादी कधीच कुणी लागू नये बुवा. शासन हे कुणालाही सोडत नाही. लक्षात ठेवा. शासनाने राजकारणी लोकांना सोडलं नाही. शासनाने महाराज लोकांना सुद्धा सोडलं नाही. आजही स्वतःला मोठे साधू म्हणून घेणारे त्यांना सुद्धा जेल भोगावी लागते. हे मी बोलत नाही जास्त समजून घेत चला. काही काही गोष्टी लक्षात ठेवा. शासनाच्या काही एका आईच्या उदरातून जन्माला येतात. एका आईच्या उदरातून जन्माला येतात नाही ते एकमेकांना सांगतात 2 बिघा ही काही घे तरी चाली पण मी त्याला सोडाव. अरे बाबा तू काय त्याला सोडणार नाही. हो, शासनाच्या नादी जर तू लागला तू करोडपती असेल तर तुला रोडपती बनवून टाकेन शासन. शासनाच्या नादी कधीच कोणी लागू नये माझ्या बापांनो. शासन कुणालाही सोडत नाही. व्यसन शासन आणि 3री गोष्ट काय बोललो फॅशन. बोलू का माफी मागून बोलतो. असे काही काही दरिद्री बाप आहेत की ते आपल्या मुलाबाळांना अंगावर पुरेसे सुद्धा कपडे देऊ शकत नाही. मी त्यांना दरिद्री बापाचे लेकरं म्हणत असतो. काय बोलतो मी त्यांना दरिद्री बापाचे लेकरं. तर या 3 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. हा भारत केवळ या 3 गोष्टींमुळे दरिद्री होत चाललेला आहे. म्हणून या 3 गोष्टींचा जीवनातून त्याग करा. माता माऊलींनी आपली पतीची सेवा करा. आमच्यासारख्या महाराज लोकांचा पाया नाही पडलेत काही गरज नाही काही पडू नका आणि काही आवश्यकता पण नाही आहे. तर महाराज लोकांनी आपली म्हणजे माता माऊलींनी आपली पतीची सेवा करा. हो, सेवेत सादर पतीचा आदर भुकेल्याची कदर. किती गोष्टी झाल्या तुमच्याकरता. शेवटी 4 गोष्टी सांगतोय. सेवेत सादर पतीचा आदर भुकेल्याची कदर डोक्यावर पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर. काही काही हाती डोक्यावर लिहिरानातले हात काय लिहितो नाही. काय आदर्श घेतो बाबा. खानदेश मला पक्षाशी काही घेणं नाहीये. काही घेणं नाही मला त्या पक्षाशी. परंतु खानदेश कन्या म्हणून पूर्ण जगात हिंडून आल्यात परंतु डोक्यावरचा पदर खाली पडू दिला. कुणाचा इतिहास आहे हा. मग काय आदर्श घेतो या लोकांकडून आपण. म्हणून माता माऊलींनी आपली पतीची सेवा करा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्याच्या वाटेला जी सेवा आलेली असेल या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आपण ते आनंदात पार पाडा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.